अप्पी आमची कलेक्टर या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला पाहायला मिळतंय अर्जुन माउथ ऑर्गन वाजवत असतो आणि अमोल माउथ ऑर्गनच्या आवाजाच्या दिशेने जातो. अर्जुन माउथ ऑर्गन खिशामध्ये ठेवतो तोपर्यंत अमोल अर्जुनच्या जवळ पोचतो. अमोल बोलतो, मास्टर तुम्ही इथे? अर्जुन बोलतो, हो, पण तू इथे कसा काय? तू काय करतोस इथे? अमोल बोलतो, मी माझ्या मासोबत आलोय. अर्जुन बोलतो, चल मी तुला तुझ्या माजवळ सोडतो. अमोल बोलतो, नाही नको, मी जाईन, मी सिम्बा आहे, मी माझ्या माजवळ जाईन. तो अर्जुनला शेक हँड करतो आणि निघून जातो. तेवढ्यात तिथे आर्या येते. आर्या बोलते, अरे अर्जुन, तुला या लहान मुलाला बघून बरं वाटलं ना? मग तू पुन्हा शोध ना अपर्णाला आणि पुन्हा संसार करा. अर्जुन म्हणतो, नाही, एक दिवस असा येईल ते दोघं पण माझ्यासमोर येतील. तेवढ्यात आर्याला कॉल येतो. आर्या बोलते, मी कॉल घेते हां जरा. तर इकडे अप्पी अमोलला शोधत असते. अमोल अप्पीजवळ जातो आणि अप्पी म्हणते, मला सोडून तू कुठेही जायचं नाही, चल आता. अमोल म्हणतो, माझी टोपी हरवली आहे. अप्पी म्हणते, आपण नवीन टोपी घेऊया, चल आता. अमोल म्हणतो, नाही, मला तीच टोपी पाहिजे. अप्पी बोलते, ठीक आहे, तू इथेच थांब, कुठेच जाऊ नको, मी तुझी टोपी घेऊन येते. अप्पी टोपी घ्यायला जाते. इतक्यात तिथे अर्जुन येतो आणि अप्पी पडणार होती इतक्यात अर्जुन तिला पकडतो. दोघेही एकमेकांच्या डोळ्यात डोळे घालून बघत असतात. अर्जुन म्हणतो, अपर्णा तू इथे? अप्पी म्हणते, माझी बदली इथे झाली आहे. अर्जुन म्हणतो, माझी पण पोस्टिंग इथे पुण्यातच झाली आहे. अप्पी त्याला थँक्यू बोलते. अर्जुन बोलतो, काय हरकत नाही, पोलिसाच्या ड्युटीला आहे मी, तुझ्या जागी दुसरा कोणी असता तरी पण मदतच केली असती. अर्जुन म्हणतो, अमोल कुठे आहे? अप्पी म्हणते, तुला आता आठवलं का? अर्जुन म्हणतो, तो माझा पण मुलगा आहे. अप्पी म्हणते, तू मला अपर्णा अपर्णा का बोलतोयस? अप्पी का नाही बोलत? अर्जुन बोलतो, आपल्यातच राहिलेच काय तुला अप्पी बोलू? अप्पी म्हणते, असं का बोलतेस? तुला अमोलची आठवण येत होती तर यायचं ना बघायला, 7 वर्ष झाली वाट बघतोय आम्ही. अर्जुन म्हणतो, तू यायचं ना, तू नाही आलीस माझ्याकडे, ही तुझी चूक आहे. अप्पी म्हणते, मी काय चूक केली? तू एकही कॉल केलाच नाही मला अजूनपर्यंत. अर्जुन म्हणतो, तू किती कॉल केलेस? अप्पी म्हणते, तू अजूनही चिडलेला आहेस, अजूनही रागवलेला आहेस. अरे मी गाव सोडताना आले होते तुझ्याकडे, पण तू आला नाहीस, तू का असा वागलास? अप्पी अर्जुनकडे बघत असते. अर्जुन म्हणतो, काय अशी बघतेस? अप्पी म्हणते, तुझा अजूनही राग गेला नाही माझ्यावरचा, एवढं काय झालं की माझ्यावर रागवलास? पण तू अमोलला का शिक्षा दिलीस? अर्जुन म्हणतो, काहीही बोलू नकोस, मी अमोलला शिक्षा देणार नाही. त्या दोघांमध्ये खूप भांडण होतं, ते एकमेकांच्या चुका काढत असतात. अप्पी म्हणते, मी तुझ्या नावाचं अजून मंगळसूत्र घालते. अर्जुन म्हणतो, ठीक आहे ना. अर्जुन विचारतो, अमोल कुठे आहे? अर्जुन विचारतो, अमोल कुठे आहे? मला भेटायचं आहे. अप्पी म्हणते, नाही, तू त्याला नाही भेटू शकत, 7 वर्ष झाली, वचन पाळते ना. आता मी सांगेपर्यंत तू त्याला नाही भेटू शकत. अर्जुन म्हणतो, म्हणजे कधीच नाही का? अप्पी निघून जाते. अर्जुन विचार करत असतो, उत्तराखंडला आणि इथे पण मला तोच मुलगा भेटला, म्हणजे सिम्बा आपलाच मुलगा आहे. अर्जुन अप्पीचा पाठलाग करतो, तिच्या पाठीमागे जातो. तोपर्यंत अप्पी अमोलला घेऊन गाडीत बसलेली असते आणि भाग इथेच संपतो.